नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प. जुनी पेन्शन योजना लागू करा. निवृत्तीचे वय 60 वर्ष करा. रिक्त पदे भरा आदी प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी आज मंगळवार 21 एप्रिल पासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. या संपाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील सरकारी कार्यालयासह शाळा, रुग्णालयातील कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालय पातळीवर सायंकाळपर्यंत घडामोडी सुरू होत्या. दरम्यान आंदोलनामध्ये राज्यातील सर्व शासकीय विभाग, रुग्णालये व संस्थांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारीही सहभागी झालेत. या संप काळात कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महावीर उद्यानात एकत्र येत मागण्यांकडे लक्ष वेधले. दरम्यान विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी संप काळात आपले मुख्यालय सोडून जाऊ नये. ज्या सेवा मेस्मा अंतर्गत येतात त्या सेवांमधील कर्मचारी जर संपावर जाणार असतील तर अशा कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान कर्मचारी संपावर गेल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. शासकीय कार्यालयामध्ये देखील शुकशुकाट जाणवत होता. पुढील बातमी आहे, तापमानाचा पारा कमालीचा वाढला. उष्णता प्रतिसाद क्षम व शाश्वत शीतकरणासाठी आता सेंटर फॉर एक्सलन्स केंद्राची उभारणी. राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढत आहे. त्यामुळे आता अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी तसेच उष्णता प्रतिसाद क्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलन्सचा शुभारंभ करण्यात आला. हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा भाग म्हणून कार्यरत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे IIM नागपूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हीट रेझिलन्स अँड सस्टेनेबल कुलिंग चे उद्घाटन केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासह राज्याच्या अनेक भागात अलीकडे उष्णतेच्या लाटेमुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याची वेळ आली होती. हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना बसत आहे. दुष्काळ, गारपीट आणि वाढते तापमान यामुळे समस्याही गंभीर होत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्स उपयुक्त ठरणार आहे. या संस्थेमार्फत सुरुवातीला प्राधान्याने उष्ण लाट कृती आराखडा आणि शहरी हवामान कृती आराखड्यांचा आढावा घेऊन प्राधान्य दिलेल्या शहरांना आणि जिल्ह्यांना तांत्रिक अंमलबजावणीसाठी सहाय्य केले जाईल. उष्ण लाट कृती आराखड्यासाठी सक्षम योजना तयार करणे, वार्षिक अंमलबजावणीवर भर देणे, त्यासाठी अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्थानिक शहरी नागरिकांसाठी प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पुढील बातमी आहे, बळीराजावर एल निनोचं सावट. खरीपाच्या 5 लाख हेक्टर पेरणीत घट होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे काय ढग दाटले असून राज्यात सरासरीच्या केवळ 92% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या लहरी हवामानामुळे राज्याच्या पेरणी क्षेत्रात तब्बल 5 लाख हेक्टरची घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कृषी विभागाने यंदा पेरण्यांचे नियोजन केले असून सोयाबीन, कापूस, भात आणि तूर या पिकांवर भर दिला आहे. अवकाळीने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी 20,196 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून 30 जून पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाणार आहे. खते आणि बियाण्यांची टंचाई भासू नये यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुढील बातमी आहे, आखातात डेडलाईन जवळ. ट्रम्प यांचा बॉम्बफेकीचा इशारा. इराणचे बॅटलफील्डवर नवीन पत्ते टाकण्याचे संकेत. अमेरिका आणि इराणमधील 2 आठवड्यांची तात्पुरती शस्त्रसंधी उद्या बुधवारी संपत असून जगावर युद्धाचे काळे ढग दाटले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत म्हटले की जर करार झाला नाही तर पुन्हा मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट सुरू होतील. इराणला अण्वस्त्र कधीही मिळू देणार नाही, ही आमची रेड लाईन आहे. इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर कालिबफ यांनी इशारा दिला आहे की जर युद्ध पुन्हा सुरू झाले तर इराण रणांगणावर नवे पत्ते बाहेर काढेल. धमकीच्या सावलीत आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही असे म्हणत त्यांनी अमेरिकेचा दबाव झुगारला आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सौदीच्या राजपुत्रांशी चर्चा करून हॉर्मुझमधील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांचा ऑपरेशन मिडनाईट हॅमरचा उल्लेख आणि बॉम्ब पडतील ही भाषा इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी केलेली लष्करी धमकी आहे. मात्र इराणमधील कट्टरपंथीयांचा वाढता दबाव पाहता पाकिस्तानमधील चर्चा फिसकटण्याची दाट शक्यता आहे. हॉर्मुझची नाकेबंदी आणि रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारा फटका आता महामंदीकडे वाटचाल करत असल्याचे चिन्ह आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.